घंटा सुद्धा लागू दिला नाही म्हटलं. म्हणजे पतन उद्धार संघाचा महिमा संत हे सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात महाराज. ते संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. संत चरणाने जर लोखंडाचा कारखाना जळत असेल तर वासना जळणार नाही का महाराज? वासना अशी चीज आहे, जर जळाली नाही तर जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना माणसाला मरू देत नाही. वासना बघा, माणसं मरतात, वासना मरतच नाही. लोक म्हणतात गेला माणूस पण इच्छा अपूर्णच राहिली, ही वासना आहे. पहिला मजला बांधल्यानंतर सुद्धा वरच्या मजल्याचे गज काढूनच ठेवतो, ही वासना आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा 4-6 वर्षांनी वाटतं निवणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं, ही वासना आहे. ही वासना जाण्याचं काम संत स्पर्शाने होत असतं. वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासनेबद्दल माझ्या बहिणाबाई बोलतात, संसार असा आहे, अरे संसार संसार जसा कवा तुझ्यावर आधी हाताला चटके मगा मिळते भाकर. अरे संसार संसार ही वासना एकदा जळाली मग तू कोपराची माणसं पाहिजे. नागनागिनी म्हटलं काय, रागरागिनी म्हण नागनागिनी. श्रोते दमदार पाहिजे, ज्ञानी पाहिजे. काही स्वर असे आहेत की ते काळजाला छेडून जातात. एका मूर्तिकाराने 2 मूर्ती विकण्यासाठी मांडल्या होत्या. गिराईकाराने विचारलं, बाबा उजव्या हाताची जी मूर्ती आहे तिची काय किंमत आहे? काय नाही म्हटले, तिची 100 रुपये किंमत आहे. आणि डाव्या हाताची म्हटले 10,000 रुपये किंमत आहे. बाबा वजनाला ती जास्त आहे का नाही? वजनाला सारखेच आहे. बाबा मग दिसायला पण सारखेच आहे. मग हिच्यामध्ये धातू वेगळे आहेत आणि तिच्यात वेगळे आहेत का? म्हटले नाही, सारखेच आहेत. मग मूर्तिकार वेगळा आहे का? म्हटले नाही, मीच आहे, मी दोन्ही मूर्ती बनवल्या. मग बाबा एकाची किंमत 100 रुपये, दुसऱ्याची 10,000 रुपये कशासाठी? बाबा म्हटले जिची 100 रुपये किंमत आहे तर तिच्या कानातून जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो. अभंग कोणता होता तो विचारून घेतो म्हटलं महाराजाला फोन लावून. मिसाळ साहेब तुमची बहीण आहे, काय प्रश्न असेल तर सोडून द्या, एवढं टेन्शन घेऊ नका, भ्यायचं नाही कोणाला. कुठं होतो आपण? आम्ही आंधळीतून बाहेर निघला का? या कानातून तार टाकला तर या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. सरोता एक सोता असतो, एक सरोता असतो, दुसरा तिसरा श्रोता असतो. या कानातून तार टाकला तर या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. म्हटले जी 10,000 रुपये किंमत आहे तिच्यात काय बदल आहे? म्हटले नाही. तिच्या कानात तार टाकला तर या कानातून निघतच नाही. म्हटले मग तिच्या हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. मग राम नामे उपज्यावडी सुख घोडी वाढू लागे. नामचिंतनात जो आनंद आहे तो विश्वामध्ये कशातच नाही. जे भजन करतात, नित्य भजन करतात, देवपूजा करतात, त्यांना जाऊन विचारा, फार समाधानी संतुष्ट होतात. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, संतुष्ट असतात, समाधानी असतात. त्या देवावर प्रेम करतात. ते मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया
करावं माणसाने. विश्व केवढं सुंदर आहे. विश्व ज्याने निर्मिलं तो देव किती सुंदर असेल. छवि देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से. छवि देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से. मुझे मिल गया मन कानी तो ये दुनिया मेरी बड़ी शाम दुनिया सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा. दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरी नई नजरें दूसरा तीसरा नजरे मिला दिल दीवाना हो गया. त्या देवावरती प्रेम करावं. अयोध्येमध्ये पाहिलं तुम्ही सगळे तपस्वी मुनी साधू सगळे अयोध्येमध्ये गेले होते. आनंद घेत होते महाराज. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का आएंगे समाधान सर्व सुख द्यालो. माझ्या कुटुंबाचं जीवन असं आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे दिवस नकळे अंगीकडे दैवते. रात्री वेळेत सेवा सोडणार. मला संध्याकाळचा प्रवास आहे लांबचा आहे. कीर्तने संध्याकाळी साधते ना. तुम्ही समजदार आहे. इथपर्यंत थांबला तुम्ही मायबाप आहात माझे. तर संध्याकाळचे जर सासू सासरे असले तर नाही समजून तुकोबारायचं जीवन अगदी धावत्या वेळेमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. जिजाबाई घाबरू लागल्या. महाराज रोज उठता भजन करता. संसार थाटलाय काहीतरी केलं पाहिजे. संसारामध्ये एकाचं मीठ आणि दुसऱ्याचं पीठ असेल तेव्हा संसार होतो. महाराज म्हटले काय काम करायचंय. काही नाही. देहू गावाजवळ नवला कुंबरे म्हणून गाव आहे. तिथला बाजार आहे. मिरच्याचं पोतं घ्या बाजाराला जा. महाराज बघा एकही मिरची परत आणायची नाही. व्यवस्थित लक्ष द्या जरा. मिरच्याचं पोतं अख्खं उघडं करून ठेवा. गिरायकाला कळेल की मिरच्या तुमच्याकडे आहे. काही हरकत नाही. शास्त्रामध्ये श्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. विचार केला होता आज भंडारा डोंगरावर जाऊन भजन करावं. पण जिजाबाई म्हणतायत तर जाऊयात बाजारामध्ये. बैलगाडी जुंपली. मिरच्याचं पोतं टाकलं. निघाले बाजारामध्ये. बाजारात वाट्यावर येऊन बसले. मिरच्याचं पोतं पूर्ण उघडं केलं.
आणि म्हटले तिथं भजन करायचं होतं, काय हरकत आहे, बाजारात